श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी शिवलिंगावर जलार्पण का करू नये, त्यामागची कारणं काय ती आता आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल, शिवलिंगावर संध्याकाळच्या वेळी जलार्पण करू नये. तुम्हाला त्यामागचं कारण माहिती आहे का? चला जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण करू नये. असं म्हणतात की सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण अशुभ असतं. हिंदू पुराणानुसार शिवलिंगावर सूर्यास्तानंतर विनामंत्र आणि दिवा न लावता जलार्पण करू नये, कारण ही वेळ भगवान शिव यांच्या विश्रांतीची असते. संध्याकाळच्या वेळी शिवलिंगावर जलार्पणाला मनाई केली जाते, कारण कुठल्याही पूजाच्या वेळी सूर्यदेव साक्षीला असणं शुभ मानलं जातं. संध्याकाळी सूर्य मावळलेला असतो. यावेळी शिवलिंगावर जलार्पण करण्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही. त्याशिवाय अमावस्येच्या तिथीला सुद्धा शिवलिंगावर जल अर्पण करू नये, कारण या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन होत नाहीत. याला अंधकाराचा प्रतीक मानलं जातं. भगवान शिवाला पाणी कसे अर्पण करावे? शिवलिंगावर बसून पाणी अर्पण करणे हे सर्वात शुभ मानले जाते. जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केले तर ते शुभ मानले जात नाही. अशा भांड्यांमधून कधीही शिवलिंगावर पाणी अर्पण करू नका, ज्यामध्ये अशी कोणत्याही धातूचा वापर केला गेला असेल. शिवलिंगावर पाणी का अर्पण केले जाते? पाण्याचा संबंध बहुतेकदा शुद्धीकरणाशी जोडला जातो. ज्याप्रमाणे अंघोळ केल्याने शरीर आणि मन ताजेतवाने होते, त्याचप्रमाणे शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने नकारात्मक विचार आणि ऊर्जा शुद्ध होतात, ज्यामुळे शांती आणि स्पष्टता येते असे मानले जाते. ते भावनिक अडथळे दूर करण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनात सकारात्मकता आणते. भोळ्या शंकराला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. महादेव भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतात, त्यामुळे त्यांना भोळेनाथ असे म्हटले जाते. आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्याचप्रमाणे सोमवार शिवाला समर्पित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेक शिवभक्त सोमवारी शिवलिंगाला आवर्जून जल अर्पण करतात. पण शिवलिंगावर जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. या गोष्टी लक्षात घ्या. हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगावर पूर्व दिशेला तोंड करून जल अर्पण करू नये. याशिवाय शिवलिंगावर नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून जल अर्पण करायला हवे. शिवलिंगावर जल अर्पण करताना लहान धार करून अर्पण करावे. याशिवाय ओम नमः शिवायचा जप करावा. शिवलिंगाला जल अर्पण करताना तुमचे तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेला नसेल याची खात्री करावी. उभे राहून शिवाला जल अर्पण करू नये. तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला जल अर्पण करावे. ज्या भांड्यामध्ये लोखंडाचा वापर केला आहे त्या भांड्यातून शिवलिंगाला जल अर्पण करू नये. अर्पण चुकूनही करू नये. शिवलिंगावर सकाळी जल अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रात संध्याकाळी शक्यतो शिवलिंगावर जल अर्पण करणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे फायदे कोणते हे आपण पाहूया. दररोज शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण केल्यास फलदायी मानले जाते. रोज एक भांडे पाणी शिवलिंगाला अर्पण केल्याने मनातील इच्छा सर्व पूर्ण होतात असे म्हटले जाते. जल अर्पण केल्याने व्यक्तीच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. शिवलिंगाला जल अर्पण केल्याने घरात सुख शांती नांदते. शिवलिंगाला दररोज जल अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होऊन शिवाची कृपा तुमच्यावर राहते. शिवलिंगाला रोज जल अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि पती पत्नीचे नाते अधिक घट्ट होते. शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात असे म्हटले जाते. शिवलिंगावर मनोभावे जल अर्पण केल्याने मान सन्मान वाढण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की संध्याकाळी शिवलिंगावर जल अर्पण करू नये आणि त्यामागची कारणं देखील आपण पाहिले व शिवलिंगावर कोणत्या वेळी जल अर्पण केल्याने फायदे होतात ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली.
आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.